याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारला अभंग. महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण धुंपन पाचवे वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवाण्य जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण करता असते लावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबार आहे यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग. मात्र 2 चरणाच्या मनुष्याला 2 चरणाचा मिळालेला देह या इहलोकात आल्यानंतर इथं मिळालेला आम्हाला जो नाशिवंत स्वरूपाचा देह आहे, जाणारा जो देह आहे, याच्या सार्थकतेसाठी किंवा या देहाचं शेवट गोड करण्याकरता काय काय करावं हा सांगणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल आता बघा, या पृथ्वी तलावरती जन्माला आलो म्हणजे मरण आहे. ज्या गोष्टीची सुरुवात असते ना त्या गोष्टीचा शेवट सुद्धा असतो. याला जन्म आहे याचा अर्थ याला मरण आहे, याची सुरुवात आहे म्हणजे याचा शेवट कुठेतरी होणार आहे. पण शेवट होत असताना महाराजांनी सांगावं की असं काहीतरी करावं की शेवट गोड झाला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास. आणि महाराज ठामपणे सांगतात की आम्ही जो आजपर्यंत केलेला अट्टहास जो होता ना तो आमचा सफल झाला. कशा करता की आमचं एकच म्हणणं होतं की आमच्या जीवनात आलेला शेवट गोड व्हावा. शेवट गोड करण्याकरता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. तुकोबारायांनी केला तसा, जसा सकल साधू संतांनी केला तसा. मग प्रयत्न काय केला तर महाराज सांगतात मी भक्तीचा अट्टहास केला, मी भजनाचा अट्टहास केला, मी नामाचा सत्मार्गाचा अट्टहास केला. म्हणून काय झालं तर माझ्या जीवनातला शेवट गोड झाला. म्हणून महाराज सांगतात ते शेवट गोड होण्याने काय झालं, कुंडलिया धावा तृष्णेची या. महाराजांनी म्हणावं की आता निवांत निश्चिंत झालो म्हणे, आता कसली काळजी नाही आम्हाला, कारण शेवट गोड झाला म्हणजे सगळंच गोड झालं. आता कशाची काळजी नाही. जी आमची धावाधाव होती ती संपली, मनामध्ये जी काही इच्छा होती तृष्णा होती ती सगळी एका जागी शांत बसली. का? कारण शेवट जीवनातला गोड झाला. का? कारण आम्हाला स्वतःचं कौतुक वाटतं की आम्ही या विश्वामध्ये भगवंताचं सगळ्यात मंगळ असं नाम आमच्या कंठाशी धरून या नाशिवंत देहाचं सोनं केलं. नुसतं सोनंच नाही केलं तर काय केलं माहिती आहे का, या नामानं असं झालं की मुक्तीसुद्धा नवरी बनून आमच्या समोर आली. मुक्तीसुद्धा नवरी बनून आमच्या समोर आली, हार गळ्यामध्ये घालण्याकरता की बाबा खऱ्या अर्थाने तुम्ही जीवनाचा शेवट गोड होण्याकरता भगवंताला आपलंसं करून घेतलं, अंतकरणात रोमारोमात भगवंताला ठाचलं. म्हणून मुक्ती, ज्या मुक्तीच्या पाठीमागं आम्हाला जावं लागतं, ती मुक्ती तुकोबऱ्यांच्या समोर नवरी बनून आली. स्वतःहून की नवरी बनून आली की काय म्हणे की आता तुमच्या गळ्यामध्ये हार घालायचा, मला मुक्तीचा हार, त्या मुक्तीमध्ये असणारा मोक्षाचा हार घालायचा आहे. मग आता तुकोबाराय म्हणतात चला ठीक आहे, त्या मुक्तीबरोबर, त्या मुक्ती नावाच्या नवरीबरोबर आम्ही काय करू, राहिलेले 4-5 दिवस जे आहेत ना त्या आनंदानं घालू, कारण आम्हाला शेवट गोड करायचा आहे. तो प्रत्येक मनुष्यानं असाच प्रयत्न केला पाहिजे. म्हणून अभंगामध्ये महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल अभंगाचं चिंतन फार मोठं आहे, परंतु अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आज या ठिकाणी सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे. कशानिमित्त जमलो, कशानिमित्त आम्ही या ठिकाणी दारामध्ये आहोत, कीर्तन सेवा श्रवण करतोय. सगळ्यांच्या मुखामध्ये ज्यांचं नाव आहे, हृदयस्थ असणारी माणसं हे संपूर्ण काळे परिवार. आणि या काळे परिवारातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती असणारी आज जवळजवळ 2ही लेकराचे सुखी संसार करत, 2ही लेकरांना सन्मार्गाला लावत ज्यांनी आजपर्यंत संसार केला,
या घराचा बाप गेल्यानंतर सुद्धा लेकरांना कशाची कमतरता न पडू देत, दारात आलेल्या प्रत्येक माणसाला आपलंसं करत, प्रेमानं आपुलकीनं जिव्हाळ्यानं आपलंसं अंतकरणानं जवळ करत, प्रत्येकाला आपलं मानत जवळ हृदयास्थ ठेवत, सगळ्यांशी गोड प्रेमानं वागत वागत ज्यांनी आजपर्यंत प्रत्येक दिवस काढला, ते या घराचा पाया म्हटलं किंवा या घराला सुसंस्कृत करणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कैलासवासी या ठिकाणी स्वर्गवासी असणाऱ्या ज्यांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे, सुगलाबाई किसन काळे या माईंचं असणारं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण. आता काळे परिवार म्हटलं तर सगळ्यांच्या मुखावरचं नाव आहे. काळे परिवार म्हटलं तर सगळ्याच्या मुखावरचं नाव आहे, कारण की अगदीच बैठक क्षेत्रामध्ये असू द्या, श्री स्वामींच्या अगदीच नामचिंतनानं सगळ्यांना मंत्रमुग्ध मोहून टाकणारं परिवार, नवे नवे जगाला सन्मार्गामध्ये जावं याच्याकरता योग्य वाट योग्य मार्ग दाखवणारं परिवार. आणि खरं पाहायला गेलं या परिवारावरती आजचा दिवस हा काळोख्याचा दिवस आला. आणि आज या दोनही लेकरांना तळहाताच्या फोडासारखं जपून, दोनही सुनांना, दोन्ही असणाऱ्या लेकीला, त्यांच्या लेकीला, दोनही सुनांना, सुना होत्या पण सुनांना सुद्धा कधी परक मानलं नाही, स्वतःच्या लेकीपेक्षा जास्त जीव लावला, नातवंडा नाही तेवढा जीव लावला, म्हणजे सगळ्याला जीव लावत लावत इथपर्यंत आणलं. मग जीवनामध्ये तुम्हाला सांगू की काही माणसं खास असतात आणि त्या खास माणसासाठी डोळ्यामध्ये पाणी येतं. काही माणसं खरंच खास असतात, का जाणे कुठून त्यांच्याशी संपर्क जरी नसला तरी त्यांची आठवण काढली ना, अंतकरणापासून कळवळ येतो त्यांच्याविषयी. एक भाव असाने म्हणतो, का देवा का, जी व्यक्ती आमच्या अंतकरणाजवळ होती, जी व्यक्ती आम्हाला हवीशी होती तीच का नेली. पण जगाची रीत आहे की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. जी व्यक्ती सर्वांना आवडते ना ती व्यक्ती देवाला सुद्धा आवडते होते. पण आज खरं पाहायला गेलं, आज सगळ्याला हसतमुख ठेवणारे परिवार, आज या परिवारावरती दुःखाचा दिवस आला. का, जीवाला जीव लावणारी माई गेली. सांगू तुम्हाला, व आयुष्यात आमच्या दशरथ मामाला, आमच्या असणारे सर्व काळे परिवाराला आयुष्यात सगळं भेटेल. घर, गाडी, बंगला सगळं पुन्हा पुन्हा सगळं नव्यानं भेटेल. पैसा, गाडी, बंगला सगळं भेटेल गड्या, पण जीवाला जीव लावणारी ही माई पुन्हा या परिवाराला भेटणार नाही भेटणार. काही व्यक्ती अशी असतात हो, एकदा का माती आड गेली ना की त्यांच्या फोटोशिवाय आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. म्हणून माणसाने माणूस आहे तोपर्यंत किंमत ठेवली पाहिजे, कारण माणूस एकदा माती आड झाला ना, किती ओरडलं, किती रडारड केली, किती बोलवलं तरी गेलेल्या जीवात्म्याला आपण परत आणू शकणार नाही. किती त्यांच्या नावानं रडा मग. म्हणून माणूस आहे तोपर्यंत किंमत ठेवा. मला आठवत आहे की मी केव्हाही इथं आले ना बाबा, मी केव्हाही आले ना, माईंचा स्वभाव असा होता, केव्हाही आले कुठल्याही कीर्तनाने इथं आले की पहिल्यांदा सांगणार, सुनांना सांगणार, होय ग कर, त्यांना खायला कर, स्वयंपाक कर, उपाशी जाऊ नये. पाहुणी जरी असली तर आपली लेकरं आहे, उपाशी लावू नो. प्रत्येक पाहुण्याला न जेवता कधी जाऊ दिलं नाही. 2 घास तरी खा, हे तरी घ्या, ते तरी घ्या. हो, शेजारी बसून मला त्यांनी चारलं, शेजारी बसून खा, एवढं खा, ते दे, हे दे. म्हणजे एवढं मायेनं प्रेम करणारे कमीच लोक असतात आणि तीच आठवणीत राहतात. आणि म्हणून तर आज माईंचा स्वभाव असा होता की त्यांची आठवण काढली ना, डोळे पाण्यानंतर डबडबता पण गहीवरून येतं की जीवाला जीव देणाऱ्या माईला का नेलं. पण आज पहा, त्यांच्या नावानं त्यांच्या लेकी रडतील यात काय नवल आहे, त्यांच्या नावानं त्यांची लेकरं रडतायत यात काय नवल आहे, त्यांची मुलं रडतायत यात काय नवल आहे. त्यांच्या नावानं कोण कुठल्या परक्याच्या लेकी, म्हणजे सुनांच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल ना, बास माणूस काय जगला, कसं वागला याच्यावरूनच कळतं. का माहिती आहे का, अरे आपल्यासाठी आपल्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी यावंच, आपल्यासाठी आपल्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी यावंच, पण परक्या लोकांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं, तेव्हा खरं जीवन जगलो रे आपण, तेव्हा खरं जीवन जगलो. म्हणून माणसानं या ठिकाणी असं काहीतरी करावं की प्रत्येक माणसाच्या, ज्या माणसाला कळलं आपण गेलो त्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. का
आपलं नाव राहावं. मरायचंय तर सगळ्याला, एक ना एक दिवस ठरलेला आपला जायचंय आपल्याला, कुणी राहायला नाही आलं. मरण सगळ्याला की हो, पण सांगू मरावं शरीरानं जावं आत्म्यानं, मरावं शरीरानं जावं आत्म्यानं, पण नावा रूपानं राहील, आठवणी रूपानं राहील, अश्रू रूपानं राहील. असं काहीतरी करा हो. ज्याला कळलं आपण गेलो ना त्याच्या डोळ्यामध्ये घळकन पाणी आलं पाहिजे. आणि म्हणून तर माईला जाऊन 1 वर्ष जवळ जवळ पूर्ण झाली, पण तरी त्यांचा विसर या परिवाराला पडला नाही. हे प्रेम आहे. आणि आयुष्यात हेच कमवायचे, आयुष्यात हे कमायचं, बाकी काहीच आपण घेऊन जाणार नाही ना घेऊन येणार आहे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, एरती माई मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. अगदीच नावा रूपानं कीर्ती रूपानं शिल्लक राहतो. या बसून घ्या इकडं. नंदबातम्यासाठी काही ना काही करावं हे लेकराचं कर्तव्य. जो जीवात्मा गेला त्या जीवात्म्याच्या दारामध्ये 5 गोष्टी झाल्या पाहिजे. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, धनदान, पिंडदान. या गोष्टी झाल्या तर गेलेला जीवात्मा हा सद्गतीला जातो. आणि आज या ठिकाणी जर पाहिलं, आज आईच्या नावानं दारामध्ये कीर्तन होतंय. कीर्तन व्हायला सुद्धा भाग्य लागतं. आज दारामध्ये कीर्तन होतंय. अरे कीर्तन का करायचं, यांच्या नावाने अन्नदान का करायचं, थोडक्यात सांगायला गेलं तर त्यांच्या नावापुढे आपल्याला स्वर्गवासी लिहिलेलं दिसतंय. जी लोक निघून जातात आपल्यातून, ज्यांच्या नावानं आपण करतो, त्यांच्यासाठी आपण काय पुढे लिहितो, कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी, काही ना काही लिहितो. पण गेलेला जीवात्मा हा स्वर्गालाच गेलाय, हे कशावरून? गेलेला जीवात्मा हा स्वर्गालाच गेलाय, कशावरून? तो नरकालाही जाऊ शकतो. कारण स्वर्गवासी वैकुंठवासी म्हणतो, पण नरकवासी सुद्धा होऊ शकतो. कारण त्याच्या जीवनातलं कर्म, त्याने केलेला पाप पुण्य आपल्याला माहीत नाही. आणि कधी कधी काही काही लोक अशी असतात, करतात पुण्य पण करून येतात पाप, पाप करून येतात. मग त्या जीवात्म्याचं किती पुण्य किती पाप आपल्याला माहीत आहे का? नाही. मग तरी सुद्धा त्या जीवात्म्याच्या नावापुढे स्वर्गवासी का लावायचं घरच्यांनी? तर सांगू तुम्हाला, ज्या जीवात्म्याच्या दारामध्ये, ज्या जीवात्म्याच्या नावानं त्या जीवात्म्याच्या दारामध्ये त्याच्या नावाचं कीर्तन होत असेल, त्याच्या नावाचं अन्नदान होत असेल, त्याच्या नावाचं हरिकीर्तन होत असेल, तर गेलेला जीवात्मा हा कधीच नरकाला जात नाही, तो वैकुंठाला स्वर्गालाच जातो. म्हणून त्यांच्या नावापुढं स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी, आज त्यांच्या नाव असणारे संपूर्ण काळे परिवार त्यांच्यासाठी करत आहेत. मी म्हणेल अशी सेवा करत राहा, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांचा आशीर्वाद आपल्या परिवाराला लाभो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल असे असणारे आपले टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सुंदर असे असणारे साऊंड सिस्टीम आले दादा, सुंदर अशी या ठिकाणी रंग कीर्तनाचा यूट्यूब चॅनलवर दादा या ठिकाणी आहेत. सुंदर असे असणारे संपूर्ण मंडळी. आता आपल्याकडे बराच वेळ नाही, त्याच्यामुळे अभंगाचं चिंतन पाहूयात. अभंगाचं पहिलं चरण दुसरं चरण जरी कळलं, कीर्तन सार्थकी आहे. कीर्तन सुटेपर्यंत पहिलं चरण जरी सुटलं तरी फक्त अंतकरणाचं कान करून ऐका, म्हणजे कीर्तन सार्थकी लागेल. विठ्ठल विठ्ठल महाराज काय सांगतात, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिवस गोड व्हावा. खऱ्या अर्थानं
मी अभंग हा माईन करता घेतलाय की माईंची लेकरं आज एवढी सत्मार्गाला सगळी लागली आणि सगळी अगदी लेकरं चांगल्या मार्गाला जाऊन तेवढ्याच निष्ठेने मायबापाची सेवा करत आहेत. अजून काय असावं? आणि आईंच्या नावाने एवढं सगळं करतात. खऱ्या अर्थाने आईच्या जीवनातला शेवट सुद्धा गोड झाला. प्रत्येक मनुष्यानं शेवट गोड करण्याकरताच प्रयत्न करावा. शेवट गोड करण्याकरताच प्रयत्न करावा. आणि आज खऱ्या अर्थाने माईला म्हणावंसं वाटेल की माझा शेवट माझ्या लेकरानं गोड केला, माझा शेवट गोड केला. कारण शेवट तो भला माझा बहु गोड झाला, गोड झाला आज. कारण माझ्या लेकरानं माझ्या नावानं एवढं सगळं केलं. प्रत्येक मनुष्यानं शेवट गोड करण्याकरता प्रयत्न करावा. मग शेवट गोड कधी येईल? जेव्हा शेवट गोड कधी होईल? जर आपल्याला शेवटी मुखामध्ये नाम येईल तेव्हा. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. ज्याच्या शेवट मुखामध्ये नाम आलं त्याचा शेवट काय झाला? गोड झाला. पण आपल्या इकडं माणसाच्या शेवट मुखात नाम येत नाही. का माहित आहे? कारण आयुष्यभर भजन करत नाही, आयुष्यभर देवाचं नाव घेत नाही. पण शेवट देवाचं नाव येईलच कसं? नाही येणार. का माहित आहे का? कारण आपला शेवट कधी होईल हे आपल्याला माहित आहे का? नाही हो. कारण इथं काळ टपून बसलाय. घडी घडी काळ वाटयाची पाहे, 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 घडी घडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश अवकाश अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे. हा, इथं घडी घडी काळ वाटायची पाहे म्हणजे पावला पावलाला काळ काय करतोय? वाट बघतोय. आता नेतो का मग नेतोय असं झालंय त्याला. कारण या देहाचं कसं आहे माहिती का? देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल. देह काय काय हा? जाईल जाईल, देह जाईल जाईल. त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, अरे तुमदसी दगडा, अरे तुमदसी दगडा. त्यासी काळोबा खाईल, त्यासी काळोबा खाईल, अरे तुमदसी दगडा, लय हो. अरे तुमदसी दगडा. दगडा. आणि म्हणून देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. आणि कधी खाईल हे सांगता येत नाही. कारण इथं मरण प्रत्येकाला
आहे, पण पाऊला पाऊलाला कधी सांगता येत नाही. मग शेवट कधी माहितीये का? काही लोकांना म्हणलं भजन करा, अहो शेवट गोड करा. तुकोबऱ्यांनी भजन करून रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस भजन करा, तेव्हा काय केलं तर शेवट महाराजांनी गोड करून घेतला. शेवट गोड करून घेतला. मग तुम्हाला आम्हाला का करता येत नाही? पण त्याच्याकरता आयुष्यभर नाव नाही घेत. आपलं कसं आहे माहिती का? ज्ञानोबराय सांगतात तसं आपलं आहे काय? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ. हा, म्हणजे बाकीचं लय बडबड करायला बरं वाटतंय, पण देवाचं 2 नाम घ्यायचं म्हटलं की बरं वाटत नाही. वय बाबा कुशल म्हणतात नाही वाटत. नाही, थोडासा विचार करा ना तुम्ही. इथं एवढी माणसं आहेत, संसाराच्या गप्पा माराय गेलं, चौकातल्या गप्पा, राजकारणातल्या गप्पा माराय गेलं, जांभळी येते का? हां, शिंक येते का? नाही येत. पण कीर्तन भजन म्हणलं आय 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 इथनंच सुरुवात. हो, आणि एक तरी येताना फुलाच्या टायमिंगला येतो आपण, लय ऐकायला मिळू नये. आणि जरी बसलं तर जांभळ्या सारखं घड्याळ लक्ष. हे काय आहे? हे आपली तिथपर्यंत जात नाही, मन जात नाही आपलं. मग कसं होणार? मग शेवटी नाम काय यावं माहिती का? कारण मरणाअंती जे आपल्या ध्याना मनात असतं, जे आपल्या मुखात असतं, तेच आपल्यासोबत पुढल्या जन्मात होतं. म्हणून काय व्हावं की शेवटी गोड होण्याकरता भजन मुखामध्ये असावं. माझ्या साधू संतानं देवाचं नाव घेत घेत प्राण सोडावा, म्हणून शेवट सुद्धा गोड व्हावा. पण आपलं कसं आहे, आयुष्यभर ज्याचं भजनच केलं नाही, शेवटी भजन येईल का मुखात? बरं, काय लोक आयुष्यभर भजन करतात ना, पण शेवटी थोडक्यात चुकून जाते. मग कशा चुकतात माहिती का? सगळं बरोबर येतं, आयुष्यभर भजन करतात, पण वासना शेवट काय करते? चुकवते. कुणाला चुकली? जड भरत राजा हरणी गेला गाला तो घातला वासनेने, आला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला गाला तो वासनेने. काय म्हणतात? जड भरत राजा. राजपद सोडलं त्यानं, स्वतः ऋषी होऊन तपस्या करायला लागला, रात्रंदिवस देवाचं गुणगान गायला लागला. एवढं गुणगान विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. एवढं गुणगान मोठं करावं मग, आणि अंत करून भरून यावं. म्हणजे ते त्याच्या देवाचं करत होते, आपण आपल्या कारण एकधरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, म्हणून त्याचंच गुणगान. बरं का? आता गुणगान देवाचं एवढं रात्रंदिवस, पण वासना अडकली होती कुठं? ते का हरणाच्या पाडसावरती वासना होती. का? हरण पाणी सगळ्याला माहिती आहे, फक्त थोडं वरून सांगून जाते की हरण पाणी प्यायला गेलं, सिंहाच्या भीतीनं पळालं. म्हणजे ते गर्भामध्ये लेकरू होतं, पण झालं असं की सिंहाला घाबरून, वाघाला घाबरून पळाल्यामुळं गर्भ तिथंच पडला. ते पाडसं तिथंच पडल्यामुळं आता याला वाटलं, भरतराजाला वाटलं, जड भरतराजाला वाटलं काय की बाबा कधी कसं का असं ना, पण आपल्यासमोर पडले, मग याचा सांभाळ करू. सांभाळ केलं, लहानाचं मोठं. त्या असं शेजारी याने भजनाला बसलं ना, शेजारी ते उड्या मारायचं. मग अंतकाळी काय झालं माहिती का? एवढे दिवस भजन केलं, संसार सगळं राज्य सोडून आला होता भजनाकरता, पण शेवटी त्याच्या मनामध्ये एकच, मला जर काही झालं तर माझ्यानंतर या लेकराचं काय होणार? या हरणाच्या पिलाचं, या पाडसाचं काय होणार? का मी गेलो तर कोणतरी वाह घेऊन याला खाऊन टाकेल, मी गेलो भूक भूक करून मरून जाईल, मी गेलो तडफडून मरून जाईल, याचं कसं होईल? म्हणून सगळी वासना, सगळं लक्ष कुठं होतं? कुठं? हरणाच्या पाडसावरती होतं, लेकरावरती होतं. आणि म्हणून तर झालं असं की वासना अंतकाळी आयुष्यभर भजन केलं, आणि शेवटची वासना गुंतली हरणाच्या पाडसात. त्या वासनानं एवढा मोठा घात केला की भजन केलं, पण काय झालं? त्या वासनेमुळे पुढचा जन्म कशाचा भेटला? हरणाचा. म्हणून वासना, बरं का? म्हणून कारण वासना ओढाळ गाय, वासना फार बेकार. त्या वासनेला आपल्याला आवडता आलं पाहिजे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल
खाटेवर पडू नये आपण त्यांना काय म्हणतो, जरा देवा देवा करत बसा. तसं आपण सगळ्यालाच म्हणतो म्हणा, पण देवा 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 पण देवा देवा होतच नाही आपलं. बघा, खाटीवर पडून असणारी माणसं, आजारी असणारी माणसं तर बाकीचं बडबड करणं, पण देवाचं भजन चूक कोणच आलं तर ठीक आहे, पुण्यवान जीवात्मा, पण येणार नाही हो मुखात. मुखात देवाचं भजन येणं फार महत्त्वाचं आहे, पण त्याच्याकरता आयुष्यभर देवाचं भजन करणं सुद्धा गरजेचं आहे. ज्याने कधीच देवाकडे गेला नाही, देवाचं भजन नाही केलं, त्याला कसं देवाचं नाव येईल तुम्ही सांगा. म्हणून शेवट गोड होण्याकरता आपल्या इकडं माणसं काय करतात माहिती आहे का, जाऊ द्या आयुष्यभर नाव नाही घेतलं, मग आपण असं करू, आता मेल्यानंतर त्याच्या कानावर तरी तेवढं तरी जाईल त्याच्या शरीराला, म्हणून त्याला जसं चौघं खांद्या करायच्या खांद्यावरती उचललं की आपण म्हणतो राम नाम सत्य है. वा, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. पण कधी म्हणतो आपण, माणूस मेल्यानंतर. अरे जे शरीर 5 मिनिटानंतर जाळायचंय त्याला रामनाम सत्य हे काय कळणार आहे? जे शरीर 5 मिनिटानंतर जाळायचंय त्याला रामनाम सत्य हे काय कळणार? मग मेल्यानंतर रामनाम सत्य हे म्हणण्यापेक्षा जिवंतपणी रामनाम सत्यत्वामध्ये उतरवा, म्हणजे नाशिवंत देहाचं सोनं होईल. जिवंतपणे उतरवा ना. म्हणून काय म्हणतात की आधी तुम्हाला देवाचं नाव घेता आलं पाहिजे, पण जीव दुसरीकडे गुंतलेला असतो आपला. मग शेवट गोड व्हावा, एवढा गोड व्हावा त्या नामचिंतनानं, त्या भक्ती मार्गानं, एवढा गोड व्हावा की मेल्यानंतर सुद्धा आपलं शरीर देवाचं गुणगान गावं. मेल्यानंतर माझ्या कबीर महाराजांसारखं, माझ्या सकल साधू संतांसारखं. साधू संतांची वाणी अशी होती की रात्रंदिवस देवाचं गुणगान करायचे, एकही क्षण असा घालवणार नाही की देवाचं नाम घेतलं नाही का. कारण देवा तुझ्या नामासारखं गोड या जगात काहीच नाही. अरे अमृताला सुद्धा फिकं पडावं एवढं तुझं नाम गोड आहे. अमृताला सुद्धा फिकं पडावं एवढं गोड तुझं नाम आहे. गोड 3 अक्षरांचा रस, जीवे गोड 3 अक्षरांचा रस. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, जीवे गोड 3 अक्षरांचा रस. जीवे गोड 3 अक्षरांचा रस, जीवे गोड नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. म्हणून गोड नाम असं भगवंताचं आहे, पण ते घेता तरी आलं पाहिजे ना. अरे माझ्या साधू संतांनी एवढं नाम घेतलं, एवढं नाम, शेवट असा गोड झाला की माझ्या साधू संतांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. विठ्ठल विठ्ठल, हाडांचा ढिगारा पडला, हाडांचा ढिगारा पडला, पण त्यात साधू संताला ओळखायचं असेल ना. त्याचं उत्तम उदाहरण आपल्या पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या शेजारी आपण राहतो, म्हणून साधू संतांचा हाडाचा ढिगारा पडला, लोकांचा हाडाचा ढिगारा पडला, पण त्यातनं माझा विठ्ठल भक्त जर शोधून काढायचं असेल, त्यातनं माझे संत शोधून काढायचे असतील ना, तर एक ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो ना, ती हाडं माझ्या साधू संताची आहेत. ती हाडं माझ्या साधू संताची, हाडं माझ्या विठ्ठल भक्ताची, ती हाडं माझ्या वारकऱ्याची आहे. विठ्ठल विठ्ठल हाडातून आवाज यावा. मग विचार करा ना, आयुष्यभर किती भजन केलं असेल, किती भजन. एवढंच नाही
भगवान श्रीकृष्णासोबत रात्रंदिवस वावरणाऱ्या अर्जुनाला झोप लागली, झोप. आणि अर्जुनाच्या भक्तीची पराकाष्ठा देवानं जेव्हा पाहावी ना, तेव्हा देवानं पाहिलं आणि देवानं नारद मुनीला सुद्धा दाखवून दिलं. कथा सांगायला एवढे वेळ नाही, थोडक्यात सांगून टाकते की नारद मुनीला सुद्धा दाखवून दिलं की खऱ्या भक्ताचं नामयज्ञ कसा असतो. अर्जुन जेव्हा झोपले होते ना, तेव्हा अर्जुनाच्या रोमारोमातून नाव येत होतं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. गोड भजन रोमातून आवाज यायचा. का? कारण तेवढी काय होती, भक्तीची पराकाष्ठा होती. तेवढं मुखात भजन करत होते. आणि मुखातल्या भजनामुळं काय माहितं का, त्यांच्या सानिध्यात येणारा प्रत्येक जीवात्मा भजन करत होता. माझ्या तुकोबऱ्यांच्या संगतीत आलेले झाडं, पक्षी, पानं, फुलं सुद्धा भजन गायची विठ्ठलाचं. एवढंच नाही, माझ्या असणाऱ्या जनाबाईनं दळता देवाचं गुणगान गावं. जनाबाईनं गौऱ्या थापताना देवाचं गुणगान गावं. म्हणून गौऱ्यातून आवाज यावा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल. जनाबाईची ख्याती ऐकून एक पंडित पंढरपूरला आले. काय जनाबाईची ख्याती आहे बाबा, कुठे आहे जनाबाई, कुठे आहे जनाबाई. एक जणांनी सांगितलं, जावा चंद्रभागेतिरी आहेत त्या. लांबनच पाहिलं तर चंद्रभागेतिरी फक्त 2च बायका होत्या आणि आजूबाजूला माणसं जमली होती 2 बायका. मग विचार केला त्यातली कोणतरी जनाबाई असतील, जाऊन पाहू जरा. तिथं जाऊन पाहिलं आणि विचारले काय झालं. म्हणे जनाबाईचं नाही एका बाईचं भांडण. कुठल्या जनाबाई? त्या जनाबाई. आणि पुढं गेले बरं का बाबा, ते पंडित पुढं गेले आणि पाहिलं तर जनाबाई असलं मोठ्याने ओरडू शिवाय देव भांडणं चालली होती. या पंडितांनी डोक्यात मारून घेतलं. का? ह्या जनाबाईला पाण्याकरता आपण काशीहून आलोय. ह्या जनाबाईला पाण्यासाठी कुठून आलो? एवढी मोठी ख्याती का? जगाच्या मालकाला ती जवळ बसवते, पुढं बसवते आणि भांडून दळण दळायला होती. असं रोखठोकपणे, छाती ठोकपणे देवाला बोलवते की देवा आपल्यासारखं देवा. असं नाही, देवा यावंच लागल. दमदाटी करून देवाला, जगाच्या मालकाला, जो सारा विश्व चालवतो, जो म्हणतो म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हाले, जो म्या जगाते चालिता, मी चालवणार आहे म्हणणाऱ्या देवाला ती चालवते. बघा एवढी मोठी ख्याती ऐकून आले होते आणि इथं तर काही वेगळंच आहे. जनाबाई नुसतं म्हणावं, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. जगाचा मालक येत होता आणि जनाबाईची भांडणं ऐकली आणि ते कडक शब्द आणि ते बोललेला हे ऐकलं. त्याने विचार केला, सांगायलाच नको की तुम्हाला पाहायला आलोय. हो, तुम्हाला पाहायला आलोय, आता सांगायचं नाही, आता निघून जायचं असं ठरवलं. पण जनाबाईनी भांडत जनाबाई म्हणले नाही आता सोक्ष लावायचा. कशा करता भांडण? या बाईनं माझ्या गौऱ्या चोरल्यात, मी गौऱ्या मोजून लावले होते, हिने चोरल्यात. ती म्हणली, अगं जणे खोटं तरी किती बोलशील ग. एक तर पंढरपूरची नाही ती नाही, दुसऱ्या गावात आली, आमच्या गावात येऊन आमच्यासोबत भांडती वय ग. अगं नाही म्हणे, माझ्या गौऱ्या तू घेतात मला माहिती आहे. नाही तर आमच्या गौऱ्यात माझ्या तेवढ्या होत्या, खोटं बोलू नकोस. मी खोटं बोलत नाही म्हणे, मला तसलं जमत नाही. माझ्या देवानं सांगितले खोटं बोलायचं. कसं जमतं या, खोटं बोलायचं नाही. मी खोटं नाही बोलत, खरं सांगते, माझ्या गौऱ्या तू घेत नाही. तर अशी भांडणं लागली. बायकांचं कसं आहे माहिती आहे, पुरुष मंडळी, तुम्ही 2-4 शिव्या देऊन मिटवचाल, पण हे तेवढ्यात मिटत नाही. ते वातावरण करावं लागतं. शेजापाजारी अहो भांडण एवढं असू द्या, ती ओरडून गाव गोळा करते. भांडण एवढंच असलं ओरडून गाव, कारण गाव गोळा झालं पाहिजे, कळलं पाहिजे की आपलीच बाजू बरोबर आहे. मग आपली बरोबर बाजू मांडण्यासाठी एवढा आरडाओरडा चालू असतो ना. वाईट वाटलं त्याला, पण ते म्हणले चला सोक्ष पुढं यावं. काय झालं मावशी, काय झालं? जनाबाई म्हणे, का भांडता? खरं सांगते बाबा, या मावशीने माझ्या गौऱ्या चोरल्या. नाही म्हणते तर
अगं जाना तुझ्या गौऱ्या मी कशाला चोरी माझ्या गौऱ्यात ते माझ्या गौऱ्यात. बरं आता गौऱ्या हे गौऱ्यात आल्या गौऱ्या ओळखायच्या कशा जनाबाई तुला काही खून वगैरे तुझ्या गौऱ्यांच्या आहे का तुझ्या गौऱ्या आम्ही कशा बाजूला काढायच्या त्यांनी चोरल्या जरी असल्या तरी जनाबाईने म्हणावं मला खात्री माझ्या गौऱ्या कशा आहेत माझ्या गौऱ्या माझ्यासोबत विठ्ठलाचं भजन म्हणतात तसं असतं बाई काय बोलते म्हणे लोक काही सांगायचं का माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात तर नाही असं शक्य नाही होय जर माझ्या गौऱ्या ओळखून काढायच्या ना तिच्या ढिगाऱ्यात बघा तुम्ही तिच्या ढिगाऱ्यात जेवढ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतील ना तेवढ्या माझ्या गौऱ्या असतील. अगं पण गौऱ्या कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणतात वय गौऱ्या कुठं विठ्ठल विठ्ठल जसं सांगू रेडा कुठं वेद बोलतो वय तसं गौऱ्या कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणतात वय. जेव्हा माणसं काही करत नाहीत ना तेव्हा साधू संतांना दुसऱ्या मार्गातनं जगाला दाखवावं लागतं. तुम्ही आम्ही जर साधू संतांचं ऐकलं असतं तर ज्ञानोबरायांना भिंत चालवायची गरज पडलीच नसती. तुम्ही आम्ही ज्ञानोबरायांचं ऐकलं असतं तर ज्ञानोबरायांना रेड्यामुखी वेद वदवायला लागलाच नसता. तुम्ही आम्ही जनाबाईचं ऐकलं नसतं जनाबाईचं ऐकलं असतं ना तर जनाबाईला गौऱ्या मुखानं देवाचं नाव घ्यावं लागलं नसतं. आपण साधू संतांचं ऐकत नाही हाच मोठी अडचण आहे आपली. जर पाहायला गेलं तर जनाबाईनं काय केलं म्हणे विठ्ठल विठ्ठल म्हणतात पुढं सरकावं पंडितानं आणि गौऱ्या बाजूला काढलं. पहिली गौरी लावली आवाज आला नाही दुसरी गौरी काढली आवाज आला नाही तिसरी गौरी काढली आवाज आला नाही पाचवी गौरी काढली 6वी 7वी 8वी 9वी जवळजवळ 15 गौऱ्या बाहेर काढल्या पण आवाज आला नाही म्हणे जनाबाई हो ग खोटं बोलू नका इथं नाही जमत हे देवाला नाही पटत म्हणे. मी कशाला खोटं बोलू मी लाख शिव्या देईल म्हणे लाख वाईट बोलेल पण मी खोटं नाही बोलणार म्हणे. मी खरं सांगते विठ्ठल विठ्ठल आवाज येईल. त्याने विचार केला आवाज काय येणं बघा नीट अजून म्हणे एवढं समजता का पंडित बुवा ती माझी शेजारी लय भांडणारी आहे तिला सगळं माहीत आहे माझ्या गौऱ्यावरच्या ओळखू येते म्हणून मधोमध घालून ठेवल्या असतेला बघा ती लय चतुर आहे ती ओळखा म्हणे तुम्ही बघा नी अजून काढल्या अजून 5 निघल्या 20 गौऱ्या काढले तरी आवाज नाही. आणि जशी 21वी गौरी उचलली कानाला लावली आणि गौरीनं म्हणावं विठ्ठल ऐसा नामाचा महिमा 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 महिमा अंजनाबाईंनी सुद्धा म्हणावं ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा कारण वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. हो खुरवलीकर गौऱ्या 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 शेणाच्या गौऱ्या एवढा हाडा मासाचा दे अजून काय उपयोग आहे. विठ्ठल विठ्ठलच म्हणत नाही देवाचं भजनच करत नाही सत्संगाला जातच नाही बैठकीला जातच नाही तर एवढ्या लाख मोला देहाच्या किमतीचा काय उपयोग नाही नाही उपयोग नाही म्हणता मग करून घ्या ना. कुणी अडवलंय पण ज्याला वाटतं शेवट गोड व्हावं त्याने करावं. माझ्या तुकोबराने ते केलं. तुकोबराय म्हणतात मी भक्तीची पराकाष्ठा केली. मी काय केलं भक्तीचा अट्टहास केला नामाचा अट्टहास भजनाचा अट्टहास केला आणि त्याच्यामुळे झालं काय अभंगाच्या प्रथम चरणात यासाठी केला होता अट्टहास
शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड करायचा ना, त्याच्याकरता आयुष्यभर चांगलं करावं तर शेवट गोड होतो. असं तसं शेवट गोड होत नाही. प्रत्येक मनुष्यानं इथे एवढी लोक आहेत, पण ठामपणे कोणाला सांगता येईल की माझा शेवट चांगलं होईल? शेवट अहो, जी लोक तरुणपणात लय हवा करतात ना, तुम्ही त्या लोकांचे फक्त शेवट बघायला जावा. माझं शब्द समजून घ्या फक्त. म्हणजे काय, फक्त आयुष्य उधळावडी, फक्त मौज मजा मस्ती करणं एवढ्यातच. ना सत्मार्गाला जाणं, ना चांगली कामं करणं, ना कुठंतरी आपलं नाव राहिलं असं करणं. नुसतं पैसा उडवायचा आणि हे करायचं आणि ते करायचं, एवढ्यासाठी ज्याचं तरुण पण जातं ना, त्याचा शेवट पाहिला तुम्ही जा. कारण ज्यांनी तरुणपणामध्ये मौज मजा मस्ती केली ना, त्याचं म्हातारपण लई कठोर जातं. आणि ज्याने तरुणपणामध्ये सभ्यतेमध्ये प्रत्येक गोष्ट सहन केली, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केली, त्याचं म्हातारपण व्यवस्थित जातं. बघा ना तुम्ही, तरुणपणी माणसाला वाटतं माझं असं जाणार नाही, शेवटाचा लागेलच नाही. किती तो लोकांचं आम्ही डोळ्याने उदाहरण पाहिलेत. तरुणपणामध्ये राजासारखे होते, राजासारखे, पण म्हातारपणामध्ये अवस्था दिनांसारखी झाली. का? कारण कुठं तरी जे तरुणपणात थोडं चुकलं होतं ना, ते परत भोगायला आलं तिथं. म्हणून व्यवस्थित, कारण तरुणपणाची वारं आणि हवा जरा वेगळी असते, आहे का नाही पोरा? हो, प्रत्येक लेकराला माझं सांगणं आहे की दिवस प्रत्येकाचे असतात. उगा आपल्याला दिवस आले म्हणून आपल्या शेजारने एखादा चालला असेल तर त्याला हुडकावून लावणं, असं उगच काहीतरी बोलणं नाही जमत. तसं नाही जमत. उगाच आपण घोडा घेतला, कसा घेतला घोडा, अरे घेऊ दे ना मग, पण दुसऱ्याला हिनवायची काही गरज आहे का? आज ना उद्या त्याचाही दिवस येईल. पण तरुणपणाचं वारं हो, वारं, दुसरं काही नाही. आणि एवढं वारं आज आमच्या तरुणांचं असं झालंय, दुसऱ्याने घोडा आणला तर मी हत्ती आणणार. आता का जंगल रिकामं करतात काय? आणि ते कळणाऱ्यालाच कळलं, हे काय प्राण्यांची नावं राहिली नाहीत. आधी हे नावं प्राण्याची होती, आता हे नावं गाड्याची झाली हो. घोडा आणायचा, हत्ती आणायची, तोप आणायची, आणा. कारण माझं काय म्हणणं, ठीक आहे, हाऊस मौस करणं वेगळं, जीवाची हाऊस मौस करा ना, बंगला बांधा, गाडी घ्या, काही, जीवाची हाऊस मौस करणं वेगळं आणि उधळपट्टी करणं वेगळं. जेव्हा उधळपट्टी करतो ना, तेव्हा त्या गोष्टीचं आपल्याला काय होतं माहिती आहे का? अहंकार होतो. आणि आपण त्याच्यामध्ये एक तरुणपणाचं वारं शिरतं, माझ्यासारखं कोणी नाही. मग वाटतं 4-2 लोक जरा थोडं हे झालं ना, 4-2 लोक मागं पुढं करतात. अहो, एवढी मागं पुढं, माशासारखी माणसं मागं पुढं असतात. तरुणपणी माशा असतात ना, माशा देव करतात बघा, गोंग 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 करतात, त्या माशासारखी माणसं तरुणपणामध्ये मागे पुढे करतात. आणि म्हातारपणी अंगावच्या माशा सुद्धा उठत नाही. बघा मग का ही अवस्था? कारण की चुकलो कुठं हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून तरुणपण व्यवस्थित आपल्याला घालवायचंय, कारण शेवट आपल्याला गोड करायचं आहे. आतापासून तयारीला लागायचंय. मग महाराज सांगतात आम्ही तयारी केली म्हणून आमचा शेवट गोड झाला. पण साधू संत सुद्धा सांगतात आतापासून तयारी करा. का? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, नाशिवंत आहे. मग त्याच्याकरता तुला झुंजावं लागेल, तुला काहीतरी करावं लागेल. ज्ञानोबा सांगतात की पुढं जायचं असेल. मग महाराज सांगतात आम्ही केली भक्तीची पराकाष्ठा, म्हणून आम्ही शेवट गोड करून घेतला आणि गोड केला. म्हणून आमच्या जीवाला काय मिळालं? विसावा. चिंतीने पावलो विसावा, हातानी चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने चिंतीने पावलो विसावा, हाताने
म्हणजे इच्छा सुद्धा आमची नाहीशी झाली, कारण आम्हाला विसावा सापडला. विसावा सापडला आणि तुम्हाला तर 3 विसावे आहेत. तुम्हाला तर 3 विसावे आहेत, बरोबर. एक तर जवळच आहे इथं विसावा, व आहे ना. कुठं आहे विसावा इथं? कुठं आहे? नदीला. आपण इथं विसावा म्हणतो की वारीचा विसावा कुठं? वाखरीला. बरं ठीक आहे, आता इथं विसावा सगळ्या वार करायचा विसावा तिथंच आहे. दुसरा विसावा कुठं? जेव्हा आपल्याला या देहाला अग्नी देतात तेव्हा 5 मिनिटं आधी जिथं आपल्याला टेकवतात तो काय झाला? विसावा. चला तो एक विसावा. आणि तिसरा महत्वाचा विसावा म्हणजे कोणता माहिती आहे का? तो साधू संतांना फार आवडतो. कोणता? विसावा विठ्ठल सुखाची सावली. विसावा विठ्ठल सुखाची सावली. वा विठ्ठल सुखाची सावली. विसावा विठ्ठल सुखाची सावली. विसावा विठ्ठल सुखाची सावली. विसावा विठ्ठल सुखाची सावली. विसावा विठ्ठल सुखाचे सावली. विसावा विठ्ठल सुखाची सावली. विठ्ठल 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 विठ्ठल. भजन केलं किती सुख मिळते हो. कारण सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर देवीवर. सुखा लागीत करीशी तरमळ परी तू पंढरीची जाय. एक वेळा तिथं देव सुख देणार आहे, पण आम्ही मात्र संसारामध्ये सुख शोधतो. म्हणजे त्या देवाकडे सुख आहे आणि सुख त्या देवाकडे आहे, म्हणून आम्हाला दुसरं तिकडचं कुणाकडे जायची गरज पडत नाही. एकदा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला डोळं भरून पाहिलं ना, देवा फक्त पाहत राहावं तुझ्याकडं. देवा फक्त बघत राहावं तुझ्याकडे. ही काया होते आणि जोपर्यंत काया वाचा मनाने आपण देवाला आपलंसं करत नाही तोपर्यंत या जीवाला विसावा मिळत नाही. विसावा म्हणजे संसार करून करून जीव थकलेला आहे, आता त्याला थांबायचंय कुठंतरी. मग त्यानं काय करावं? तिथं जाऊन थांबावं, आधी मध्ये नाही, त्या देवापाशी जाऊन. आणि असं थांबावं की तिथं गेल्यानंतर या रोमात तो ठसला पाहिजे. आणि असा ठसला पाहिजे की दुसरीकडं तीर्थक्षेत्र हे सगळं काही नाही, इथं सगळं वाटलं पाहिजे. पांडुरंग इथं आहे, पंढरी इथं आहे, सगळं इथं आहे. आणि मग आत्मा हा विठ्ठल झाला पाहिजे. आत्मा हा विठ्ठल करण्याकरता त्याच्यापर्यंत तर जावं का नाही. आणि एकदा का आत्मा विठ्ठल झालं की रोमातून विठ्ठलाच्या भजनाचा आवाज येईल, जसा की या विठूचा काय, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मानिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. हा, आणि म्हणून काय म्हणतात की आपल्याला तिकडं तर जावं लागेल का नाही विसावा मिळण्याकरता देवाची वाट धरा. कारण मार्ग धरा पंढरीचा फेरा चुकवा
84चा, ज्याला 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायचा आहे त्याने पंढरीचा मार्ग धरला पाहिजे. म्हणून महाराजांना कौतुक वाटतं, आम्ही पंढरीचे वारकरी झालो, आम्ही पंढरीला गेलो, आम्ही देवाची भक्ती केली, आम्ही भजन केलं आणि म्हणून काय झालं, त्या मंगळ असं नाम असणारं भगवंतच ते नाम घेतलं म्हणून स्वतःच कौतुक आम्हाला वाटतं. अभंगाच्या तिसऱ्याच्या कौतुक वाटे झाली यावे चाचे, कौतुक वाटे झाले यावे चाचे. कौतुक वाटे झाली यावे साजे, कौतुक वाटे झाली यावे साजे. जय हो. कौतुक वाटे झाली यावे साजे, कौतुक वाटे झाली यावे साजे. नाम मंगलाचे तेने गुणे, नाम मंगलाचे तेने सुखे नाम मंगलाचे तेने गुणे. पावलो आदनी चिंतीने पावलो विसावा, आदनी चिंतीने पावलो विसावा, आदनी चिंतीने पावलो विसावा. विसावा म्हणून काय म्हणतात, कौतुक वाटे झाली विवेचाचे आणि काय नाम मंगळाचे ते निगुणे. किती मंगळ असं सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. श्री विठ्ठलाचं नाम, कुठल्याही देवाचं नाम, नाम हे नामच आहे पण नाम धारो का ना, कारण नाम असे तर नाही तर ती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. मग बाकीचं काही करत हो ना पण नामानं तर आपण काय होणार आहे, तरणार आहे. पण लोकांना कौतुक बाकीच्या गोष्टीच असतं, मी हे केलं, मी ते केलं, पण छाती ठोकपणे सांगू शकतो का मी या नाशिवंत देहाचं सोनं केलं. कोण असं सांगू शकतं, मी नाशिवंत देहाचं सोनं करण्याकरता सत्मार्गाला लागलो, मी नाशिवंत देहाचं चांगलं करण्याकरता सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरती गेलो. अहो आपलं आता बैठकीतली तर माणसं बरीच आहेत, कपाळाला ते स्मरण दिसतंय त्याच्यावरून बरीच मंडळी इथं बैठकीतली आहेत. तर सांगू, बैठकीमध्ये सांगतात की आपलं आपलं कार्य करत राहावं आणि आपलं आपलं चिंतन करत राहावं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, स्मरण करत राहावं. स्मरण करण्याकरता आपल्याला मंत्रसुद्धा दिलेला आहे, मग तेच करावं का नाही, ते करावं का नाही. जे लोक कधीच येत नाहीत ना, जे लोक निष्ठेने करतात त्यांचं चिंतन बघा, एका जागी ध्यानस्थ बसून ते पूर्ण होईपर्यंत उठत नाही, स्मरण होईपर्यंत उठत नाही, बाकी सगळं करेपर्यंत उठत नाहीत. पण जे आदिनामध्ये घुसलेले असतात किंवा ज्याला कशाचाच गंध नाही, ज्याचं मन स्थिर नाही, उगा आपलं करायचंय, जग करतंय म्हणून हा चला, परत लोकांनी म्हणा नको केलं नाही, ते करायला लागलेत ना, नुसतं हातात माळ येऊ दे, होय ग पाणी काढलं का, होय ग पोरं उठली का, तुम्ही सांगा देव कळल का, त्याला देव भेटल का. हातात माळ आहे आणि लक्ष सगळं दुसरीकडे, नाही होणार. अहो एवढं काहीच नाही. आपलं जर चित्त थाऱ्यावर नसेल तर किती मंगळ नाव असलं किंवा कितीही जगाचा मालक जरी पुढे उभा असला, आपल्या अंतकरणात ते घेण्याची क्षमता नसेल तर काही उपयोग होणार नाही. इथं एवढी निष्ठेची वारकरी, आता कार्तिकी वारी झाली ना, गेला होता का वारीला, गेलता का, चांगली गोष्ट आहे. नसेल गेला तरी चांगलं आहे, कोण म्हणलं, नाही गेलंच पाहिजे. नसेल गेला तर मग मी पुढचं सांगते असं म्हणते हो. नसेल गेला तर बघा आता काय काय लोक वारीला जातात, वारीला जगाचा मालक पंढरीत येऊन थांबलाय हो, 28 युगा कमरेवरती हात ठेवून उभा आहे. आणि काय लोक पंढरपूरमध्ये जातात देवाच्या दर्शन, आता देवाला पाहायचं, आता देवा पुढं नतमस्तक होणार, आता देवाला कडकडून मिठी मारणार, आता देव यांना पाहणार आणि हे देवाला पाहणार. तेवढ्यात आता देवाला पाहायचंय, आता देवाला चरणाला मिठी मारायचे, तेवढ्यात घरनं बायकोचा पत्नीचा फोन यावा, होय व मै सुटली दुसऱ्याच्या रानात गेली. काय फोन यावा, हा मै सुटली आणि दुसऱ्याच्या रानात गेली. अहो जगाचा मालक नाही तर कुणी आणून पुढे उभा राहा, तिथं लक्ष लागल का. तुम्हालाच म्हणते, माझं नाही सांगत मी.
आपला आणि म्हशीचा काही संबंधच नाही. मी तुमचंच सांगते. प्रत्येक आपण शेतकरी 4-2 म्हशी तरी असतील. अहो मन लागत नाही. जगाचा मालक जरी पुढं असला सगळं लक्षात. म्हैस शेजाऱ्याच्यात गेली, मग शेजाऱ्याचा फोन येतोय. आता येतो का, मग येतो, खवळतंय, आता ते बोलतंय लय त्याचं एकतर वाकडे म्हैस त्याच्याच रानात कसं काय गेली म्हणून टेन्शन. आणि सगळं लक्ष कुठं? म्हशीवर. वा, या अनुभवातले बोल आहेत बरं का. हां, सगळं लक्ष म्हशी. मग देवाकडे लक्ष नाही राहत, मग कसं होणार हो? म्हणून सांगतात की मना सज्जना. पहिल्यांदा मनाला सज्जन करा. पहिल्यांदा ज्याला वाटतं मंगळ नाम या ध्यान घ्यावं त्याच्यासाठी मनाला आधी सज्जन करा. मना सज्जना भक्ती पंथीच घ्यावे अंतरी श्रीहरी. हा, तरच भेटणार आहे देव. जेव्हा आपण ठरवेन की नाही मला ते मंगळ नाम घ्यायचे, सगळं एक करून केलं तर. नाहीतर असं भटकतच राहणार. मग नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काल आला जवळी ग्रासावया. ते मंगळ नाम घ्यायचं असेल तर अंतकरणाचं कान करून नको. नवे सगळं अंतकरण एका जागी आणून आपल्याला काय करायचंय? हाताने टाळी मुखाने नाम विठोबा रखुमाई. विठोबा चार प्रकारची मुक्ती आपण सांगतो, पण आता 4 प्रकारच्याही मुक्ती त्यांच्याजवळ उभा राहिल्या की म्हणे आम्हाला काय करा, नवरी करा. मग एवढा अधिकार त्यांचा निर्माण झाला कशानं? तर त्यांनी आयुष्यभर केलेलं भगवंताच्या नामानं. हे नामाचं सामर्थ्य आहे. म्हणूनच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे मुक्ती मरणिनी नोवरे. 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 आता दिवस चारे फेरी मेरी. आता दिवस चारे केरी मेरी, आता दिवस चारे केरी मेरी, आता दिवस चारे केरी मेरी. याच्यासाठी केला होता अट्टहास अभंग घ्यावा लागेल. कारण कीर्तन ऐकण्याकरता आज नुसतं काही फक्त श्रोते मंडळीच नाहीत, तर कोणी कीर्तनकार, आमचे भाऊ या ठिकाणी कीर्तनकार आहेत, आमचे अधिकारी असणारे या ठिकाणी अनेक कीर्तनकार जे आपल्या संस्थेमार्फत घडवतात, असे संस्थेचे चालक अंगद महाराज या ठिकाणी आहेत. अशी बरीच मंडळी या ठिकाणी नवे ज्यांनी ज्ञान मार्गामध्ये चांगल्या मार्गाला लोकांनी आणायचं काम केलं. ते असणारे जनार्दन मामा अगदी सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. मग एवढी ज्ञानी गुणीजन मंडळी आहेत म्हटल्यानंतर बाबा म्हणले नवीन अभंग आपल्याला घ्यावा लागतोय, ज्याचं चिंतन कधीच कुणी ऐकलं नाही किंवा आपणही केलं नाही, असा अभंग म्हणून हा अभंग. कारण खऱ्या अर्थानं
माईंचा जीवनातला शेवट, आजचा शेवटचा दिवस या परिवारानं त्यांच्या नावाने एवढं सगळं करून गोड केला. कारण आजकाल कलियुगात जर पाहिलं ना, कलियुगात सहजासहजी मायबापाच्या कष्टाची किंमत तर ठेवत नाही, पण त्यांच्यासाठी जग करतो म्हणून करतात. मग केलं तर जीवाव आल्यासारखं करणं नाही हो. जर तळमळतेने आत्महत्येने जर केलं तर गेलेल्या जीवात मला नक्कीच सद्गती मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि आज आपले काही परिवार माईंच्या सद्गती करता एवढं सगळं करतायत, ही काय साधी सोपी गोष्ट नाही. आज त्यांच्यासाठी आज त्यांची मुलं अन्नदान करतायत, एवढं वारकऱ्याला वस्त्रदान होतं आहे, आज इथं दारामध्ये हरिकीर्तन होतं आहे, पिंडदान होतं आहे. हे सगळं का तर गेलेल्या जीवात्मा सद्गतीला जावा याच्याकरताच ना. मग काही लोक म्हणतील महाराज हे सगळं तुम्ही केलं पण गेलेल्या जीवात्मा सद्गतीला जाईलच का? हे सगळं केलेलं त्यांना जाईलच का? त्यांना मिळेलच का? आणि हे सगळं त्यांच्यापर्यंतच गेलं हे तुम्ही ठामपणे कसं सांगता? तर मला विश्वास आहे केलेलं सगळं त्यांनाच गेलंय, केलेलं सगळं त्यांनाच गेलंय हा विश्वास आहे मला. का माहिती का? इथं बसणारी एवढी मंडळी आहेत, ज्ञानी हुशार मंडळी आहेत, आणि अगदी लहानापासून तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्याकडं फोन आहे. आणि आता ते तसलं बारकं बटनाचं कोणी वापरत नाही बरं का. आता सगळ्याला स्क्रीन टच आलेत, फोन सगळे वापरतात, सगळ्याकडे फोन आहे. फोन असला फोन काढा, त्याच्यावर नंबर डायल करा 97 67 58 53 13 आणि हा नंबर डायल करून त्याच्यावरती 100 रुपये फोनपे करा, ते लगेच माझ्या अकाउंटवर जमा होते. आता इथं एवढी माणसं आहेत, जवळजवळ 500-700च्या पुढं माणसं आहेत, सगळ्याच्या 100-100 म्हणल्यावर हे का नाही. गणित घरी गेलो लावा, हिथंच नका डोके खंजू. हां तुम्ही 100 रुपये पाठवले की माझा फोन मला येऊन भेटणार आहे. कारण नंबर कुणाचा आहे? माझा आहे. माझ्या नंबरला फोनपे केलं म्हणजे पैसे कोणाला भेटणार? मलाच भेटणार, थोडी दुसऱ्याला जाणार. नंबर माझा आहे म्हणजे मलाच पैसे येणार. तसं सांगू त्यांच्या नावानं केलं आणि त्यांच्या दारात आणि त्यांच्या लेकरानं केलं आहे म्हणजे दुसरं तिसरं कुणाला जात नाही, त्यांनाच जातं, त्यांच्या नावानं केलं आहे म्हणून. म्हणून जो जीवात्मा गेला ना, त्यानं शेवटचा दिवस ज्या दारात काढला, शेवटची घटिका ज्या दारात काढली त्या दारात होणं फार गरजेचं आहे, म्हणून होणं गरजेचं आहे बरं का. म्हणून आपण म्हणतो ना कुठल्या का घरी जाईना पण तिथल्या घरी कार्यक्रम करा बरं का. का? कारण शेवट त्याचा तिथं झालेला आहे म्हणून तिथं त्याच्या लोकांना करणं गरजेचं आहे. आज असणारे त्यांचे संपूर्ण काळे परिवार, आज त्यांची नातवंड, त्यांच्या सुना, लेक, बाळे सगळे आज असणारे त्यांचे दोन्हीही चिरंजीव आज त्यांच्या नावानं करत आहेत. आज आमचे एवढे मोठे असणारे जनार्दन मामा, जर सांगायला गेलं सांगू तुम्हाला, आईची माया जगा दुनियात कुणाला येत नाही हो. आज माईनं एवढं लहानाचं मोठं केलं, तर हाताचा पाळणा करून या 2 लेकराला तर अगदी असणाऱ्या 3ही पोरींना सांभाळलं. म्हणून तर सांगायला गेलं तर म्हणून तर आज त्यांच्या नावानं त्यांना जाऊन 1 वर्ष होऊन सुद्धा त्यांना विसरलं नाही, त्यांच्या नावानं करत आहेत. अहो कुठलाही माणूस येऊ द्या, हां दारात येऊन उभा राहिला, 4 त्यांच्या पोरी आहेत, त्यांच्या 2 मुलं या ठिकाणी आहेत. दारात कुठलाही माणूस येऊ द्या, पण सगळ्या लेकी नाही माहीत आणि त्यांच्या मुला नाही माहीत आहे. दारात माणूस आलेला कधी उपाशी जाऊ दिला नाही, दारात माणूस आलेला कधी न बोलता जाऊ दिला नाही. आम्ही किती आग्रह केला ना, बाबा नाही जेवायचं आम्हाला, नाही 2 घास खावा, बरं काकडी तरी घ्या, हे तरी घ्या, चपाती घ्या, थोडंफार तरी खाऊन जा. म्हणजे प्रत्येक माणूस दारात आला उपाशी कधी जाऊ दिला नाही. प्रत्येक माणसाला आपुलकीला जिव्हाळ्यानं आपलंसं केलं, मग तो परका असू द्या नाहीतर आपला असू द्या, सगळ्याला आपलंसं मानलं. आणि आपलं मानणारच व्यक्ती जर जीवनातून निघून गेलो ना, किती त्रास होतो, शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. जेव्हा आम्ही मामानं म्हणलं जरा शूटिंग हे सांगू, जरा हे कधी, ते म्हणजे नाही महाराज जरा दुःखाचा प्रसंग आहे. का? आपला व्यक्ती जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही हो. साधा आपला पेन गुमला तरी आपला जीव खालीवर होतो की हो. साधा ज्या प्राण्याला जीव लावला तो प्राणी नजरेचा आड झाला तर त्याच्यासाठी जीव तुटतो आपला. म्हणजे ज्या व्यक्तीनं आयुष्यभर जीव लावला, ज्या व्यक्तीनं तळहाताचा पाळणा करून सांभाळलं, ज्या व्यक्तीनं आपल्या करता स्वतःची कधी पर्वा नाही केली, बाप गेल्यानंतर बाप होऊन सुद्धा जिने आपला सांभाळ केला, ती माई जर आपल्यातून निघून गेली किती मोठं दुःख होतं, हे शब्दात वर्णन करणं अशक्य असतं. अहो आमच्या जनार्दन मामानं जावं बैठकी करता आणि जनार्दन मामानं दारात येईपर्यंत माईनं उपाशी बसावं का? येऊ दे दादा आला ना, मी त्याच्यासोबत जेवण करते, त्याला येऊ दे त्याच्यासोबत मी जेवण करते. मोठ्या काकांनी जावं शेतामध्ये काम करण्याकरता जावं, त्या ठिकाणी असणारे राघू काका त्यांनी जावं, राघू मामा त्यांनी जावं शेतामध्ये काम करण्याकरता. आणि काम करण्याकरता गेल्याने सांगावं, सुनांना सांगावं, नातींना सांगावं, जागं जाऊन जरा पाणी दे, उन्हात आणा, चल एक रुतळमळ करते, जागं त्याला बोलवून आण, जागं जेवायला थांबलोय. लेकरानं दारात येईपर्यंत अन्नाचा पाण्याचा कण सुद्धा पोटात न जाऊ देणारी माई होती. कितीतरी नातवांनी म्हणावं, आये जेव ग, यायला त्यांना उशीर लागल, आये बस तू जेवायला, आम्ही तुला जेवायला वाटतो, नाही ते आले ना मी त्यांच्यासोबत जेवते. ही ममता, ही प्रेम तुम्ही सांगा
कोणी पुन्हा या परिवाराला देऊ शकेल का? नाही देऊ शकत. म्हणून एक म्हण आपल्याकडं आहे बघा, की माणसाकडं सगळं असू द्या, पैसा गाडी बंगला सगळं आहे माणसाकडं, पण ज्या दिवशी आई नावाचं खरं धन माणसापासून जाईल ना, त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थानं भिकारी असेल. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई कोणा म्हणो मी, आई घरी ना दारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई कोणा म्हणो मी, आई घरी ना दारी. ज्या दिवशी ती माई आपल्याला जीव लावणारी, लहानाचं मोठं करणारी माती आड जाईल ना, आईचा मावळला धार, आईचा मावळला धार. आई वाचुनी पोर वेगळे, नाती तुटली पार, आईचा मावळला धार. सुनानं नेहमी सांगावं, तायड्यानं चांगलं वागा जावा का, बैठकी क्षेत्रातलं आपलं घर आहे, सारखंच माणसाचं येणं जाणं चालतं ग. कुणी माणसाने आलं ना, आपल्या पोरांकडे बोट दाखवून, आपल्या कोणाकडे बोट दाखवून आपली चूक काढून म्हणून चांगलं राहा, चांगलं वागा, हे वारंवार लेकरा बाळांना सुनांना सगळ्यांना सांगणारी माई. आज त्या माईचं झालं सांगू, जेव्हा जीवनातून आई जाते ना, तेव्हा जीवनातून सगळं जातं. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जपा. मातीआड झालेल्या वस्तूला परत किंमत नसते, गोष्टीला परत किंमत नसते. आहे तोपर्यंत माणसाला जपा, आहे तोपर्यंत माणसाला जीव लावा. आणि असणारी व्यक्ती न कळत आपल्या डोळ्यासमोरनं गेली ना की वाटतं. म्हणून आईसाठी आज एवढं सगळं करत आहेत, पण ती आईच नाही. काय करावं मग? कुठं गेली माझी आई, मला करमत नाही, ए नाई, ए नाई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरून चालाया शिकविले. रडू आली आई मला, कोण गाईल अंगाई, ए नाई, ए नाई. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही, ए नाई, ए नाई. आज आईच्या नावाने एवढं करतायत. आज लेकींना सुद्धा एवढं डसा रडू येते, कारण लेक आईच्याच नावानं रडू शकते, दुसऱ्या कोणाच्या नावानं नाही हो. म्हणून प्रत्येक लेकीला सांगणं आहे की जोपर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरात जा, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत हक्कानं माहेरात जा. ज्या दिवशी आई जाईल ना, आपल्याला हक्कानं बोलवणारं कोणी शिल्लक राहणार नाही. तिचं वय हो द्या, खाट्यावर पडून असू दे, पण एक तळमळ असते, माझ्या लेकीनं माझ्या दारात यावं, माझ्या लेकीनं दारात यावं. आज त्यांच्या 4 कन्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी विमलताई आहेत, कमलताई आहेत, मैनाताई आहेत, संपूर्ण असणारी. आज आईच्या नावानं रडू येते, पण आई पुन्हा भेटेल का? म्हणून आई जिवंत आहे तोपर्यंत माहेरात जावं, कडकडून आईला मिठी मारावी, कारण आई आहे तोपर्यंत सर्व आहे. आज लेकी त्यांच्या नावानं रडतात, यात का नवं दिप्पाटच्या दिप्पाट असणारी पोरं, आज त्यांना सुद्धा आईसाठी रडू येते. आज नातींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. माईंसाठी का हो? कारण प्रेमानं पोसलं होतं सगळ्या परिवाराला, प्रेमानं. आणि नातींवरती तर एवढा जीव नातींवरती. आमच्या कीर्ती दिदी आहेत, कीर्तीताई आहेत, सगळे असणारे मंडळी, नातींवरती तर एवढा जीव असतो ना आजीचा, की किती जरी वय झालं तरी थरथरत्या हाताने नातीच्या गालावरून हात फिरवून सांगते, मी आहे ना, काय काळजी करतो. एवढंच नाही तर बाळा हो, काही काळजी करू नका हो. पाहुणे रवळे बघायला आली, बिस्किटचा पुडा घेऊन आली तर हळूच उशी खाली लपून ठेवते, आणि तोच पुडा नातू आली ना आपल्याकडं त्यांना देऊन टाकते. एवढं माया, एवढं प्रेम. आणि ते प्रेमाचं व्यक्तिमत्व गेलं तर त्रास होतो. आज फार मोठं दुःख आपल्या काळे परिवारावरती आहे. जेवढं करेल वर्णन तेवढं थोडं आहे. पण मी एकच म्हणेल, भगवंत त्या दुःखातून या परिवाराला सावरण्याचं बळ देवो.
कारण की बळ आज या परिवाराला बळ मिळावं म्हणून तर एवढी माणसं आज या ठिकाणी जमलेली आहेत. शेवट जाता जाता एकच म्हणेल, माणसाची श्रीमंती त्याच्या घरावरती नाही, माणसाची श्रीमंती त्याच्या गाडीवरती नाही, माणसाने किती बंगला मोठा बांधला याच्या श्रीमंती नाही, त्याने किती मोठी गाडी घेतली याच्यावर त्याची श्रीमंती नाही. माणसाची श्रीमंती पाहिजे असेल ना तर कधीतरी माणूस मेल्यानंतर त्याच्या दारात जाऊन उभा राहा. त्याच्या दारात जमलेली गर्दी आणि त्या गर्दीच्या त्या गर्दीमध्ये जमलेली जी लोक आहे ना त्या लोकांच्या डोळ्यामध्ये असणारं पाणी त्याच्यानं त्या माणसाची श्रीमंती ठरते. त्याचा पैसा गाडी बंगला याच्यानं त्याची श्रीमंती ठरत नाही. आज एवढी माणसं या काळी परिवाराकरते आलं ना, ही काळी परिवाराची श्रीमंती आहे आणि श्रीमंतीत वाढवणारी ही माई आज या परिवाराला सोडून देऊ गेलेली आहे. पण मी एकच म्हणलं गड्या, या माईंना सद्गती प्राप्त व्हावी आणि या परिवाराच्या सत्मार्गानं, या परिवाराच्या चांगल्या वागणुकीनं, यांच्या पुण्यानं त्यांना त्यांचा आशीर्वाद कायम या परिवारावरती राहो एवढीच प्रार्थना. तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम शुक्लाबाई किसन काळे या माईंच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारे त्यांचे चिरंजीव जनार्दन किसन काळे, रघु किसन काळे आणि त्यांच्या असणाऱ्या या ठिकाणी कन्या रुक्मिणीताई, विमलताई, कमलताई, रुक्मिणी जाधव, विमल वाघ, कमल रणदिवे आणि मैना सवासे या ठिकाणी असणारे संपूर्ण परिवार आज आईच्या नावानं करत आहेत. तर मी म्हणेल अशी सेवा करत आहे जीवनात आपल्याला काही कमी पडणार नाही. त्यांच्या बचत असणारे सगळे नातेगोती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी आजी आहेत, सर्व असणाऱ्या मंडळी आमच्या आत्या आहेत. खरं पाहायला गेलं कधी आले ना त्याला थांबा म्हणलं ना आता एकच म्हणाय जावं लागते. मी नेहमी म्हणायचे का हो तिकडं असा कोणता खजिना आहे सारखं तिकडंच पळता, नाही जावं लागते. आपलं घर आहे शेवटी ते आपलं जाणार, आपलं घर आहे तिकडं हे करायला जावं लागते. का माहिती आहे का? कारण तिकडं आईच माहेर आता तिकडं आहे, आई तिकडं आहे, पण जीव इकडं का होता माहिती आहे का? कारण दुसरी आई जीवाला जीव देणारी इकडं होती. कधीही तिकडं गेलं ना तर इकडून फोन येणार, झालं का जेवण, उठली का, काय करते, माघारी कधी येणार आहे, प्रेमानं प्रत्येक गोष्टीची विचारपूस करणारे. म्हणून आत्यानी मी सांगायच्या की कधी सुनासारखं नाही वागवलं आम्हाला, लेकीसारखा सांभाळ केला. आणि म्हणूनच आज त्यांच्या नावानं सुनांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते. मग अजून काय कमावं आयुष्यामध्ये? म्हणून असणारे या ठिकाणी त्यांच्या सुनबाई आत्या आहेत, संपूर्ण मंडळी मामा या ठिकाणी आहेत, आजोबा लोक आहेत, सुंदर असे साथ करणारे आपले टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सुंदर असे साऊंड सिस्टीमवाले दादा या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी रेकॉर्डिंग केलं, शूट केलं असे असणारे रंगकीर्तनवाले दादा आमचे दोघांचे मनापासून आभार. केतन दादा, अमोल दादा त्यांचे आभार, अतुल दादा त्यांचे आभार आदी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आबा आहेत, आप्पा आहेत, भाऊ आहेत आणि सुंदर असे श्रीराम गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था अकलूज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या अंगद महाराज या ठिकाणी आहेत. सर्वांचे मनापासून आभार. नजर चुकीने कुणाचा नामोल्लेख राहिला असेल, सर्व बैठक क्षेत्रातील ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मनापासून आभार. आणि झालेली सेवा या ठिकाणी तुम्हा सर्व मायबाबांच्यांनी, आईंच्या चरणी, गुरुवारी बाबा माझे वडील तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.